तर मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे नवीन आपल्या एका फूड व्लॉगच्या व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलो आहोत ठाण्यातीलच उपवन लेकच्या जवळ असलेले मुंबई कॅन्टीन या हॉटेलमध्ये। उपवन लेकच्या गेटच्या अगदी जवळच असलेले हे हॉटेल आहे आणि आतून पण तेवढेच सुंदर आहे जेवढे बाहेरून सुंदर आहे। या हॉटेलला खाली आणि वरती देखील सिटिंग अरेंजमेंट आहे, पण फॅमिली किंवा फ्रेंड्स सोबत जर येणार असाल तर वरच्या फ्लोअरवर जी जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला जास्त मजा करता येईल। आणि या हॉटेलचे नावच मुंबई कॅन्टीन असल्यामुळे या हॉटेलची जी थीम होती, मुंबईमधील जेवढी काही फेमस ठिकाणे आहेत ती आपल्याला या थीमद्वारे या ठिकाणी पाहता येतात। आत्ताची मुंबई तर नक्कीच सर्वांनी पाहिली असेल, पण काही वर्षांपूर्वी ही मुंबई कशी दिसत होती हे आपल्याला या ठिकाणी पाहता येते, कारण या ठिकाणी सर्व जुने फोटोग्राफ्स त्यांनी लावले आहेत। या हॉटेलची जी सर्व्हिस आहे ती देखील खूप चांगली आहे, कारण फूड ऑर्डर केल्यानंतर आपल्याला जास्त काळ वाट बघायला लागत नव्हती, ते फूड लगेच घेऊन येत होते। खरं तर आपण प्रत्येक ठिकाणी जातो त्या ठिकाणी सर्वच काही आपल्याला फूड चांगले भेटत नाही, एखादी तरी डिश जी असते ती आपल्याला आवडलेली नसते। पण या ठिकाणी जेवढे काही आम्ही स्टार्टरच्या डिश मागवल्या त्या सर्वच चांगल्या होत्या आणि त्या पुन्हा एकदा मागवाव्याशा वाटत होत्या। खरं तर खाण्यामध्ये सर्वजण इतके बिझी होते की त्यांना वरती बघायला पण टाइम नव्हता, तरी त्यांना जबरदस्ती वरती बघायला लावलं। नॉनव्हेज सोबतच व्हेज स्टार्टर देखील तितकेच चांगले होते आणि व्हेजमध्ये देखील त्यांच्याकडे बऱ्याच व्हरायटी होत्या। त्यानंतर आपण मेन कोर्समध्ये मागवलं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या भाज्या, आणि त्या क्वालिटी आणि क्वांटिटी वाईज दोन्हीमध्ये उत्तम होत्या। आणि हे खाऊन झाल्यानंतर आपण मागवला तो म्हणजे चायनीज टोफू राईस आणि प्रॉन्स बिर्याणी। ओव्हरऑल या मुंबई कॅन्टीन हॉटेलचा एक्सपिरियन्स खूपच चांगला होता। सर्वच फूड आम्हाला आवडले, सर्वच फूड हे क्वांटिटी आणि क्वालिटी वाईज खूप छान होते आणि फूड सोबतच त्यांची सर्व्हिस देखील तितकीच चांगली होती आणि रेट देखील एकदम रिझनेबल आणि आपल्याला परवडतील असे रेट या ठिकाणी आहेत। तुम्ही पण एकदा मुंबई कॅन्टीन या हॉटेलला नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला या ठिकाणचा एक्सपिरियन्स कसा वाटतोय तो आपल्याला कमेंटद्वारे कळवा। तुम्हाला जर आपला हा फूड व्लॉगचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका।